संत तुकाराम हे विचारवंत, समाजसेवक आणि कवीसुद्धा होते. संत तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हणून ओळखले जाते. तुकाराम महाराजांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. पण संत तुकाराम बीज म्हणजे काय आणि यंदाच्या वर्षी कधी आहे हे माहिती आहे का? तर जाणून घेऊया तुकाराम बीजबद्दल अजून माहिती. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांपैकी एक म्हणजे संत तुकाराम महाराज होय. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातून आपल्याला प्रेरणा मिळते. तुकाराम महाराज यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. संत तुकाराम काळाचा पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचाराचे संत होते. त्यांच्या अभंगांना व्यावहारिकतेची जोड होती. त्यांनी सामान्य माणसाच्या जगण्यातील विचार साहित्यात मांडले. संत तुकाराम हे एक वारकरी संत होते. संत तुकाराम यांचा जन्म देहू गावात झाला. संत तुकाराम यांना जगद्गुरू म्हणून ओळखले जाते. संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते. हे इसवी सन 17च्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. संत तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचनात व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. मानव असूनही सदेह वैकुंठगमनाचे सामर्थ्य यांनी दर्शवले. संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे. सर्व काळ ते हरिनामात दंग असायचे. देहूला वैकुंठगमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील बघायला मिळतो. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठात गेले त्या स्थानावर आजही एक नांदुरकी नावाचे वृक्ष आहे. आजही तो तुकाराम बीजेला बरोबर दुपारी 12:02 अर्थातच ज्यावेळी संत तुकाराम वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्त्र भक्तगण घेतात. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा असे म्हणत संतश्रेष्ठ तुकोबारायांनी देहू नगरीतून सदेह वैकुंठ गमन केले. तो दिवस तुकाराम बीज म्हणून आजही पाळला जातो. यंदा तुकाराम बीज 27 मार्च 2024 रोजी पाळला जाणार आहे. तुकाराम बीज सोहळ्याला लाखो वारकरी आवर्जून भेट देतात. 27 मार्च रोजी संत तुकाराम बीजोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. त्याला तुकाराम बीज म्हणूनही ओळखले जाते. असे मानले जाते की हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी संत तुकाराम वैकुंठाला गेले होते. म्हणून या दिवसाला तुकाराम बीज म्हणतात. संत तुकाराम महाराज भले संसारी असतील पण त्यांनी परमार्थाचा मार्ग स्वीकारला. संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातील वारकरी संत आणि कवी होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीच्या दिवशी झाला. पंढरपूरची विठू माऊली हे तुकारामांचे कुलदैवत होते. पंढरपूरचे विठू माऊली हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. तुकाराम बीजच्या दिवशी तुकोबारायांच्या नावाचा जयघोषात आसमंत भरून निघतो आणि त्या दिवशी देवळाच्या आवारातील एक पिंपळाचं झाड थरथरत असतं. असं सांगितलं जातं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेही जाणावा. अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी रचले आणि यातूनच जनसामान्यांना ईश्वरभक्तीचा सुगम मार्ग दाखवला. 17व्या शतकातील सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. आपणास ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.